हॅलो हाय नमस्कार मैत्रिणींनो, मी ज्योती आपल्या ज्योती फॅशन डिझायनरमध्ये स्वागत करते. तर आज तुम्हाला हा प्रिन्स कट ब्लाऊज आहे. ह्याच्यावरून तर आपल्याला कटोरी ब्लाऊज शिवायचा असेल तर कसं माप घ्यायचं ते एकदम सविस्तर पद्धतीने मी तुम्हाला सांगते. आपल्या कस्टमरने आपल्याला मापासाठी जर प्रिन्स कट दिला आणि त्यांना जर कटोरी ब्लाऊज हवा असेल तर त्याच्यासाठी माप कसं घेणार तर सांगते चला. हा आपला प्रिन्स कट आहे. व्यवस्थित असा इथून पूर्ण पकडायची चेस्ट ह्याची. ब्लाऊज खेचायचा नाही, नॉर्मल असा सविस्तर पकडायचा. ह्याचं बघा आता आपण चेस्ट घेणार आहे. चेस्ट घेताना ब्लाऊज बिलकुल खेचायचा नाही. हे बघा इथून सविस्तर असं पकडायचा. हे किती येते इथं 18च्या डबल टेप करायचा असं व्यवस्थित. हे बघा किती होते 36 असं पूर्ण आपली चेस्ट आहे मग 36ची. व्यवस्थित असं पकडून घ्यायचं. बिलकुलही चेस्टचं माप घेताना आपण ब्लाऊजवर बिलकुलही खेचायचं नाही, व्यवस्थित असं माप घ्यायचं. ह्याची कंबर पण बघा किती आहे 15.5. तर डबल केल्यानंतर आपली पूर्ण कंबर समजते आपल्याला. कंबर आहे 31. हे बघा असं व्यवस्थित असं कंबर आहे 31. आता जर ह्याचंच आपल्याला कटोरी ब्लाऊजसाठी माप घ्यायचं असेल तर ते कशा पद्धतीने घेणार तर चला तर मग. आता हा प्रिन्स कट आहे. ह्याच्यावरूनच आपल्याला कटोरी ब्लाऊज शिवायचा असेल तर तो कशा पद्धतीने ह्याचं माप घ्यायचं. आपली ही बटनपट्टी आहे. कधी पण बटनपट्टीच्या साईडलाच आपण माप घेणार आहे. आता आपल्याला ह्याचाच आता 4 टक्स करायचा असेल तरी पण ह्या पहिल्या हुकापर्यंत बसून घ्यायचं माप. इथून बरोबर आपली बाहीची शिलाई जी आलेली आहे तिथून पकडायचं. जिथं आपली बाहीची शिलाई आलेली आहे तिथे बरोबर पकडायचं. आता आपल्याला ह्याचा तर 4 टक्स करायचा असेल तरी पण आपण चेस्ट ह्याची 11.25 घेऊ शकतो. आणि ह्याचाच प्रिन्स कटच शिवायचा असेल तरी पण 11.25 ह्याची छाती येते. पण आता हा प्रिन्स कट आहे. ह्याच्यावरून आपल्याला कटोरीचं माप घ्यायचं असेल कटोरी शिवण्यासाठीचं तर मग आपण इथून घ्यायचं. इथून आता ह्याला काय आहे पायपिंग आहे का पट्टी आहे हे बघायचं लक्ष देऊन. ह्याला तर आता पट्टी आहे तर आपला गळाफिट 2.5चा असतो आणि 1.5 इंच फोल्ड झालेलं असतं. तर आता इथं आपण गळा पकडायचा 2.25. 2.5 आणि 2 लाईनी 3ला 2 लाईनी कमी व्यवस्थित असं पकडून घ्यायचं. आता इथं बघा आपल्याला कटोरी ब्लाऊज शिवायचा असेल तर चेस्ट येते 10 इंचाची. बरोबर आपली बाहीची जिथं शिलाई संपलेली आहे तिथून व्यवस्थित असं पकडायचं. बिलकुलही खेचायचं नाही माप घेताना. इथं बघा आपल्याला 10ची घडी येते. घडी 10ची आली तर आपल्याला कटोरी 10 नंबरची वापरायची. घडी 10ची घ्यायची आणि कटोरीची जो नंबर असतो तो 10चा वापरायचा. व्यवस्थित असा कटोरीत आपल्याला फिटिंगला ब्लाऊज बसतो. बघा ही किती नंबरची आहे कशी ओळखायची. ही बटनपट्टी आपली आहे. व्यवस्थित अशी कटोरी पकडायची. इथं 1.5 इंच सोडायचं. नेहमी आपण बटनपट्टीच्याच साईडला कटोरी मोजतो. कटोरी मोजताना नेहमी बटनपट्टीच्याच बाजूला आपण कटोरी मोजत असतो. 1.5 इंच इथं सोडायचं आणि कटोरी व्यवस्थित पकडायची. हे बघा आता कटोरीचं माप किती येतं इथं 8 इंच. तर ही कटोरी किती नंबरची आहे ते ओळखायची. 8 इंच आलं तर हे बघा किती 10ची कटोरी 8 इंच. हे बोलायचं 10 नंबरची कटोरी म्हणजे 10ची कटोरी. आता इथं स्टेप धरायचा व्यवस्थित. जो तुमच्या अंगातला ब्लाऊज असेल, जो तुमच्याकडं जो मापाला ब्लाऊज आलेला असेल त्याची कटोरी मोजायची पद्धत हीच आहे. व्यवस्थित असं इथून पकडायचं आणि किती नंबरचे आहे हे ओळखायचं. 7.5 8 हे असं वेगवेगळं माप येतं. तर इथं बघा मी लिहिलेलंच आहे माप. हे सगळं मी तुम्हाला पूर्ण असं माप दाखवते. ही
कशा पद्धतीनं मोजलं जातं, असं व्यवस्थित पकडून मोजायचं. मला कमेंट करून सांगा तुमच्या कटोरीचं किती माप येते, त्याच्यावर मी तुम्हाला कटोरी कटिंग करून दाखवेल. हे बघा, 8ची कटोरी कशी ओळखायची. 8च्या कटोरीला येणार 6.25 नाहीतर 6.5, कारण आपण शिवलेला ब्लाऊज नसतो ना, तो जो मापाला आलेला असतो तो वेगळ्या टेलरने शिवलेला असतो, त्याच्यामुळं सेम असं माप येऊ शकत नाही. पण थोडंसं 19-20 चेंज होतं, पण बऱ्यापैकी हेच माप येतं. जर कटोरी 9 नंबरची असेल तर त्याला किती माप येणार बघा, 6.5 पावणे 7 हे माप आलं तर आपण 9ची कटोरी त्याला म्हणायचं. आता 9.5ची कटोरी बघा, 7 आलं तर 9.5ची कटोरी. 10च्या कटोरीला किती येणार, 7.5 पावणे 8 आणि 8 ह्याच्यामध्ये येणार बरोबर. म्हणजे एखादी लाईन इकडे इकडे होऊ शकते, पण व्यवस्थित असं येतं. आता 10.5च्या कटोरीला किती येणार बघा, 8.25 नाहीतर 8.5 असं. 11च्या कटोरीला 8.5 पावणे 9 9 ह्याच्यामध्ये एक माप येतं बरोबर असं व्यवस्थित असं. 11.5च्याला 9. कटोरी ब्लाऊजची मापं पाहूया. कंबर, चेस्ट म्हणजे घडी, शोल्डर, कटोरी, गळा फिट म्हणजे गळा रुंदी, मागे लांबी, मागे गळा, बगल फिटिंग, पुढे गळा, बाही लांबी, बाही फिट आणि बाही फिटिंग. हे सर्व मापं आपण घ्यायची. एकदम व्यवस्थित घेतल्यानंतर आपल्याला नंतरचे ब्लाऊज येतात शिवायला तेव्हा आपल्याला घ्यायला लागत नाही, म्हणून आपण एकदाच मापं घेऊन नोट करून ठेवायची व्यवस्थित. आणि त्याची कटोरी पण कशी मोजायची ते पण मी अगदी सोप्या पद्धतीत सांगणार आहे. एकदा कटोरी मोजली तर ते आपल्याला व्यवस्थित पद्धतीने येते. आपले ब्लाऊजची 2 पीसची कटोरी आहे आणि गोल राऊंडमध्ये 2 पीसची शिलाई पण कशी घ्यायची ते पण मी अगदी सोप्या पद्धतीत तुम्हाला सांगणार आहे, ते कशी घ्यायची. आपण पहिल्यांदा तर ब्लाऊजची कंबर घेतो. कंबरचं माप घ्यायचं आणि जी हुकाची पट्टी आहे ती सोडून द्यायची आपण आणि तिथून पकडायचं. कपडा हा व्यवस्थित कंबरचा पकडायचा, लूज नाही सोडायचा. ह्याची कंबर आहे बघा 31 आणि अर्धा. ब्लाऊज उलट्या बाजूने करून घ्यायचा आणि त्याची माप आपण घेतोय. चेस्ट म्हणजे घडी. आता घडीचं माप आपण पहिल्यांदा घेणार आहे. चेस्ट घेताना कधी पण बघायचं गळ्याची पट्टी आपण पलटी केलेली आहे का आपण पायपिंग केलेली आहे. पायपिंग केलेली असेल तर आपला 1/2 इंचाचा कपडा कमी नाही होत. पट्टी केली तर तिथं आपला 1/2 इंचाचा कपडा पलटी होऊन आतमध्ये फोल्ड होतो. तर तिथं आपण गळा फिट सोडायचा 2.25 पट्टी लावली म्हणून, आणि पायपिंग असेल तर 2.5 इंचच सोडायचा. आणि चेस्ट घेतली आपण 10.5 आली. आता कटोरी मोजायची. आपली 3 बोट खालची आपली बोटं आहेत ना, 4 बोटं ते खाली असे व्यवस्थित पकडायची कटोरीच्या. आणि कधी पण हुक पट्टीच्या बाजूची आपण कटोरी पकडायची. 8 इंचाची आहे तर 8 इंचाची आहे तर 10ची कटोरी आहे आपली. कटोरी पण कशी 10ची येते ते पण मी अगदी सविस्तर पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे. शोल्डर मोजायचे. गळाफीट 2.25 सोडायचा, कारण की आपण पट्टी लावलेली आहे म्हणून. तर 5.5 शोल्डर आलेले आहे. आणि गळाफीट जे आपण पुढे सोडलेला असताना शोल्डर घेताना 2.25 इंचाचा ते आपण तिथं 2.25 गळाफीट पकडायचा, कारण तो पलटी होऊन जातो. पलटीच आपल्याला करायचा असेल तर मग आपण त्याला 2.5 इंचच पकडायचा आणि 1/2 इंच आपलं पण पलटी होऊन जातं. आता मागची लांबी.
मागे लांबी पकडताना शोल्डरची बरोबर अर्धा इंच शिलाई मार्जिन पण पकडायची आपण, आणि खाली पाव इंच. आता इथं किती आहे बघा, 14.25. 14.25 तर पाव इंचच पकडायचे आपण त्याच्यामध्ये शिलाई मार्जिन. हे किती होणार, 14.5. मागे गळा आहे 10.25. मागच्या लांबीनुसारच साईड पीस लांबी पण आपली येते. आता ह्याची साईड पीस लांबी, मागे लांबी 14.5 आहे, तर ह्याची साईड पीस लांबी 6.5 येणार आहे. तर मार्जिन पण आपण पकडतो त्याच्यामध्येच. कटोरीसाठी पुढे गळा आपण जिथून कटोरी पकडलेली असते ना शिवताना, तिथूनच आपण कटोरीचा पुढचा गळा पकडतो. तर ह्याचा ब्लाऊजचा कटोरीचा पुढचा गळा येतोय 5.25. आपल्याला कटोरीचाच पूर्ण गळा घ्यायचा असेल तर 7.5 येतो, पण आपण कटोरी शिवतोय त्याच्यामुळं पूर्ण गळा घ्यायची गरज नसते. व्यवस्थित असा घट्ट पकडून पुढचा गळा पूर्ण घ्यायचा. बाही फिट पकडायचं. आता बाही फिट कसं, बाहीची आपण जी घडी घेतो बाही कटिंग करताना, त्याला आपण बाही फिट असा म्हणतोय. एकदम घट्ट खालच्या पण बाजूचा कपडा एकदम घट्ट आला पाहिजे. इथं आहे 9.5 बाही फिट. म्हणजे आपण जेव्हा बाहीची कटिंग करतो तेव्हा आपण 9.5ची घडी टाकायची बाहीची. बगल फिटिंग म्हणून एक माप घ्यायचं आपण, जी की आपली पहिली शिलाईची लाईन आहे ना, तिथं काखेतलं माप असतं ते बगल फिटिंग. त्याला एक नाव द्यायचं आणि 8.25 बरोबर घ्यायचं. आता बऱ्याच जणांना काय होतं, बगल मोजता येत नाही. बगल कशी मोजायची, दोन्ही कपडा बरोबर व्यवस्थित असा पकडून घ्यायचा. तर ह्याची बगल येते बघा 5.25. बरोबर लाईनला बघायचं, 5.25. 6ला 2 लाईनी कमी. आता बाही लांबी पकडताना पण आपण पूर्ण मार्जिन पकडतोय 4.25. तर खालच्या बाजूला पलटी करायला पाव इंच पकडायचं, 4.5ची करायची बरोबर. आणि बाही फिटिंग आहे आपली 6.25. 7 पकडले तरी पण चालते, 6.25. साईड पीस कसा मोजायचा ते पण मी अगदी सोप्या पद्धतीत सांगते. पाठीमागच्या लांबीनुसार आपण साईड पीस लांबी मोजत असतो. मागची लांबी बघायची किती आहे आणि त्याच्यानुसार आपण साईड पीस लांबी घेतो.
आता ब्रेसर पट्टी म्हणजे योगपट्टी, योगपट्टी तर आपण 4-3ची नेहमी घेतो. कटोरीची शिलाई घेताना पण आपण काय करतोय, जी आपली साधी कटोरी आहे त्यालाच खालच्या साईडनं कटिंग करताना 1/2 इंच वाढवून घ्यायचं आणि ती शिलाई टोपीची करून घ्यायची. चला तर मग नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. चला बाय बाय.